इस कार्यक्रम के प्रायोजक हैं रोजगार डेवलपर्स। नमस्कार, आप देख रहे हैं पल्स 24 न्यूज में आपके साथ दिव्या पेन्यूली। वक्त हो चला है नेशनल बुलेटिन का, लेकिन उससे पहले नजर डालते हैं हेडलाइंस पर। लखनऊ में स्वतंत्रता सेनानी उदा देवी पासी की प्रतिमा का अनावरण। रक्षा मंत्री राजनाथ सिंह और सीएम योगी आदित्यनाथ ने किया अनावरण। का भारत की स्वाधीनता को प्राप्त करने के लिए ऐसे वारों का योगदान अविस्मरणीय। अयोध्या में सपा सांसद अवधेश प्रसाद का बीजेपी सरकार पर निशाना। कहा, बिहार का चुनाव लोकतंत्र पर हमला, पैसों के बल पर खरीदा गया लोकतंत्र। जोधपुर में मनाया बिहार में बीजेपी की जीत का जश्न। बीजेपी कार्यकर्ताओं ने आतिशबाजी कर बांटी मिठाइयां। जय बीजेपी जय मोदी के लगाए कार्यकर्ताओं ने नारे। जोधपुर में एक नवजात की निर्मम हत्या से मचा हड़कंप। तंत्र मंत्र के चलते 4 मौसियों ने उतारा मौत के घाट। पुलिस ने 4 बहनों को किया गिरफ्तार। झारखंड ऊर्जा, साहस और अपार संभावनाओं की धरती, और इन्हीं संभावनाओं को नई उड़ान दे रहा है एनएमएल पकरी बरवाड़ी परियोजना। यहाँ सिर्फ कोयला नहीं निकाला जाता, यहाँ निकलती है शिक्षा की रोशनी। आईआईटी, जेई और नीट की मुफ्त कोचिंग के साथ युवाओं के लिए स्किल डेवलपमेंट, गांव के लिए विकास और समुदाय के लिए निरंतर सहयोग। यही है हमारी पहचान। एनएमएल पकरी बरवाड़ी कोयला खनन परियोजना, बड़कागांव, हजारीबाग की ओर से आप सभी को झारखंड स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं। झारखंड, गौरव भी, शक्ति भी। तुम दोनों की मेहनत बहुत रंग लाई है बेटा। घर बहुत सुंदर बना है। ये मेरे पापा का घर। पता है, देख तेरे पापा की नेम प्लेट अपने हाथों से लगाऊंगा। नेम प्लेट तो लग चुकी पापा। असल मेहनत तो आपने किया पापा, मुझे इस काबिल बनाने के लिए। वो जिंदगी भर किराए के मकान में रहे, लेकिन आज ये घर मेरा नहीं, ये है मेरे पापा का घर। उड़ान सपनों की, आंगन खुशियों का और साथ सकर्णी का। साठ वर्षों से आपके साथ मनोरंजन और संस्कार का संगम, जानवी मैगजीन। अब खबरें विस्तार से। लखनऊ में रक्षा मंत्री राजनाथ सिंह और मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने स्वतंत्रता सेनानी उदा देवी पासी की प्रतिमा का अनावरण किया, जिसके बाद राजनाथ सिंह ने कहा कि उदा देवी का बलिदान हमें सिखाता है कि सच्चा साहस अन्याय, भेदभाव और गुलामी के खिलाफ मजबूती से खड़ा होने में निहित है। उदा देवी का जीवन महिला सशक्तिकरण और समानता के अनमूल्य मूल्य का एक बेहतरीन उदाहरण है। तो वहीं सीएम योगी आदित्यनाथ ने कहा कि हम सभी शहीद वीरांगना उदा देवी की स्मृति को नमन करते हैं। भारत की स्वाधीनता को प्राप्त करने के लिए ऐसे वारों का योगदान अविस्मरणीय है। क्यों? उदा देवी का बलिदान हमें यह भी सिखाता है कि सच्चा साहस वही है जो अन्याय, भेदभाव और दास्ता तीनों के विरुद्ध डटकर सीना तान कर खड़ा हो, वही है। उदा देवी का जीवन महिला सशक्तिकरण और समानता के अप्रतिम मूल्य का मैं मानता हूं कि एक बहुत बड़ा उदाहरण भी है। साथियों, भारत की नारी शक्ति स्वदेश और स्वधर्म की रक्षा के लिए कभी भी किसी से पीछे नहीं रही है। आज सैनिक स्कूलों के दरवाजे भी लड़कियों के लिए खोल दिए गए हैं। भारतीय महिलाएं सियाचिन की ऊंचाइयों से लेकर समंदर की गहराइयों तक देश की सुरक्षा चक्र को वह और अधिक मजबूत कर रही हैं। अभी हाल ही में मैं याद दिलाना चाहता हूं ऑपरेशन सिंदूर की। हाल में ही ऑपरेशन सिंदूर के दौरान महिला पायलटों और महिला सैनिकों ने पाकिस्तान और पाकिस्तान अधिकृत जम्मू कश्मीर में आतंकवाद के खिलाफ कार्रवाई में एक महत्वपूर्ण भूमिका निभाई है। वो हमारी बेटियां हैं जो कि सेना में इस समय अधिकारी और जवान के रूप में काम कर रही हैं। साथियों, मैं यह निसंकोच कह सकता हूं कि भारत की आन बान शान की रक्षा के लिए हर बेटी उदा देवी बन सकती है। पासी समाज के नाम की विधान परिषद सदस्य श्री मुकेश शर्मा जी,
हमारे सभी मंच पर उपस्थित सम्मानित जनप्रतिनिधिगण, पासी स्वाभिमान मंच से जुड़े हुए सभी पदाधिकारीगण और भारी संख्या में भारत माता के अमर सपूतों के प्रति नमन करने के लिए उपस्थित सभी मेरे बहन और भाइयों, मैं सबसे पहले देश के प्रथम स्वातंत्र्य समर की अमर सेनानी शहीद वीरांगना उदा देवी पासी की स्मृतियों को नमन करते हुए आज उनके शहादत दिवस पर प्रदेश सरकार और प्रदेशवासियों की ओर से उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पित करते हुए आज के समारोह के मुख्य अतिथि केंद्रीय रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंह जी का हृदय से स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं और आप सबका भी मैं हृदय से अभिनंदन करता हूं। बहनों और भाइयों, भारत की स्वाधीनता को प्राप्त करने के लिए इस प्रकार के वीरों और वीरांगनाओं का जो योगदान रहा है वह अविस्मरणीय रहा है। और लखनऊ की भूमि तो इस मामले में अनोखी है। याद करिए 1857 की प्रथम स्वातंत्र समर, उसका केंद्र बिंदु उत्तर प्रदेश ही था। शहीद मंगल पांडे ने उसकी हुंकार भरी थी बैरकपुर में। मेरठ में धन सिंह कोतवाल ने उसको आगे बढ़ाने का काम किया था। झांसी में महारानी लक्ष्मीबाई प्रथम स्वातंत्र समर की अमर योद्धा के रूप में उसे नेतृत्व दे रही थी। बिठूर में त्यात्या टोपे उस लहर को मजबूती प्रदान कर रहे थे। लखनऊ में बेगम हजरत महल उसको नई ऊंचाइयां दे करके वीरांगना उदा देवी पासी जैसे अमर सेनानियों के साथ मिलकर के विदेशी फिरंगियों को भगाने के लिए जिस प्रथम स्वातंत्र समर को आगे बढ़ाए थे, उस प्रथम स्वातंत्र समर की अमर योद्धा के रूप में वीरांगना उदा देवी का स्मरण हम सब करते हैं। वह न केवल नारी जाति के लिए बल्कि हर हिंदुस्तानी के लिए एक प्रेरणा है, एक प्रेरणा है। इसलिए इस अवसर पर मैं उनकी स्मृतियों को नमन करता हूं। बहनों और भाइयों, उन्होंने विदेशी हुकूमत की चूलों को हिलाने के लिए और उनके अत्याचार का जवाब देने के लिए कहते हैं कि 16 नवंबर 1857 को लखनऊ के सिकंदराबाद बाग में पीपल के वृक्ष पर चढ़कर उन्होंने 36 अंग्रेज सैनिकों को ढेर करने का काम किया था और उनका नाम भारत के इतिहास में अमर हुआ है। अयोध्या में समाजवादी पार्टी के सांसद अवधेश प्रसाद ने बीजेपी सरकार पर निशाना साधा। कहा कि बिहार का चुनाव लोकतंत्र पर हमला है, लोकतंत्र पैसे के बल पर खरीदा गया है। एक तरफ चुनाव आयोग चुनाव घोषित करता है और प्रदेश में आचार संहिता लागू होती है, तो वहीं दूसरी तरफ महिलाओं के खातों में 10-10 हजार रुपए की सौगात जाती है। ऐसा है, बिहार का चुनाव लोकतंत्र पर यह हमला है। लोकतंत्र को पैसे के बल पर खरीदा गया है। एक तरफ चुनाव आयोग चुनाव घोषित करता है, प्रदेश में आचार संहिता लागू होती है। आचार संहिता के रहते और चलते कोई भी सरकार, कोई भी नेता किसी पार्टी का न कोई घोषणा कर सकता है, न उद्घाटन कर सकता है,
न शिलान्यास कर सकता है, न कोई घोषणा कर सकता है, लेकिन 10-10 हजार रुपए का सौगात महिलाओं के खाते में जाता है। इससे बड़ा चुनाव आयोग का जो आचार संहिता है, जिसका हम लोग पालन करते हैं, इसका सरासर उल्लंघन है। इस पर चुनाव आयोग नहीं बोले, उनकी तरफ से कोई रोक छेक नहीं हुआ। और दूसरे राज्यों में जहां पर भारतीय जनता पार्टी की सरकार नहीं है, वहां पर चुनाव घोषित हो चुका है, इस तरह की कार्रवाई पर रोक लगाई गई है। लेकिन ये क्या हो रहा है? आज अफसोस है कि आज चुनाव आयोग पूरी तरह सरकार से मिला हुआ है और जिसका नतीजा है बिहार का चुनाव, जिसका चुनाव एक तरफा हुआ है और लाखों लाख वोट काटे गए हैं। जिस एसआईआर को लेकर समाजवादी पार्टी माननीय अखिलेश यादव के नेतृत्व में, माननीय राहुल जी के नेतृत्व में हम लोगों ने लोकसभा में आवाज उठाया था और सदन के बाहर चुनाव आयोग से इस बात को करने का, फरियाद करने का हम लोग लामबंद होकर गए थे। चुनाव आयोग ने कोई सुनवाई नहीं की, तो चुनाव आयोग मौन है। ये लोकतंत्र के लिए खतरे की घंटी है। लेकिन हम समाजवादी पार्टी के लोग, हम बाबा साहब भीमराव अंबेडकर के मानने वाले लोग, आज क्या हो रहा है? आरक्षण खत्म हो गया है। सरकारी नौकरियों में देख लीजिए, यूनिवर्सिटी में कहीं पर कोई शेड्यूल कास्ट का असिस्टेंट प्रोफेसर नहीं बनाएगा। पूरे देश की बात मैं कर रहा हूं। ये अन्याय है, अत्याचार है। तो इन्हीं सब बातों को लेकर आज चर्चा भी होगी और हम संकल्प करेंगे ऐसी सरकार जिसके रहते चलते बाबा साहब भीमराव अंबेडकर का संविधान पे कुठाराघात है, संविधान खत्म किया जा रहा है, अत्याचार दलितों पर हो रहा है, अपमानित किया जा रहा है, उनको हक हिस्सा नहीं मिल रहा है। इन सारी मुद्दों पर आज चर्चा हुई। बिहार विधानसभा चुनाव 2025 में एनडीए गठबंधन की ऐतिहासिक जीत पर बीजेपी जिलाध्यक्ष राजेंद्र पालीवाल के नेतृत्व में जालोरी गेट सर्कल पर कार्यकर्ताओं ने भव्य आतिशबाजी कर आमजन को मिठाई बांटी। इस कार्यक्रम में बीजेपी पदाधिकारी, विभिन्न मोर्चा कार्यकर्ता और स्थानीय नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। जश्न के दौरान कार्यकर्ताओं ने जय बीजेपी, जय मोदी के नारे लगाए। जिलाध्यक्ष राजेंद्र पालीवाल ने मौके पर कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि एनडीए की ये जीत जनता की तरफ से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व, सुशासन और विकास के प्रति जताए गए विश्वास का परिणाम है। उन्होंने कहा कि बिहार की जनता ने फिर साबित किया है कि वह स्थिरता, सुरक्षा और विकास की राजनीति के साथ हैं। यह जीत हर बीजेपी कार्यकर्ता के समर्पण और परिश्रम की जीत है। वहीं पालीवाल ने कार्यकर्ताओं से संगठन की मजबूती के लिए आगामी अभियानों में इसी उत्साह के साथ जुटने का आह्वान किया है। विश्वास की जीत है। अंतिम पंक्ति के अंदर जो अंतिम व्यक्ति खड़ा है उसके समावेशी विकास की जीत है, सद्भाव की जीत है। ये जोड़ने की राजनीति की जीत है और तोड़ने की राजनीति की हार है। बहुत बहुत शुभकामनाएं विकास की भी, और वहाँ की जो विकास होने वाला है मुख्य धारा में आने हैं। आप प्रदेश अंतर की सीट को लेकर के परिणाम जो है अंता की सीट जनता जनता ने जो आदेश दिया है वो हम स्वीकार रहे हैं। अंता की जनता पहले भी हमारी थी, आज भी हमारी है, कल भी हमारी रहेगी। उनके जो समर्पण, त्याग और विकास हम करेंगे वो पहले भी हमारी प्रतिबद्धता उतनी ही थी जितनी आज है। और जो प्रत्याशी थे उनके ऊपर आरोप हमने नहीं, उन्हीं की पार्टी के जो है जी ने लगाए थे। अब ठीक है, जो भी है जनता का आदेश है, मगर अंता के विकास के लिए हम पहले भी प्रतिबद्ध थे और आज भी माननीय भजन लाल शर्मा जी की सरकार आज भी प्रतिबद्ध है और उस प्रतिबद्धता को निभाएगी। भारतीय जनता पार्टी और एनडीए के नेतृत्व में बिहार में अब एक राजनीतिक बदलाव, वैचारिक क्रांति की शुरुआत हुई। जिस तरह से वर्षों से हमने बिहार में देखा राजनीतिक जातियों की पहली बार बिहार की जनता ने जातिवाद, वर्गवाद, क्षेत्रवाद से ऊपर उठकर
भारतीय जनता पार्टी और एनडीए को वोट दिया है। मैं बिहार की जनता का अभिवादन करता हूँ और निश्चित रूप से ये भारत की राजनीति में एक टर्निंग पॉइंट सिद्ध होगा कि लोगों ने अब विकास के नाम पे और विकासशील सरकार को वोट देना प्रारंभ किया है। निश्चित रूप से भारतीय राजनीति में नया बदलाव देखने को मिल रहा है और वैचारिक रूप से जिस तरह से भारतीय जनता पार्टी की विचारधारा मजबूत है, पंडित दीनदयाल उपाध्याय जी की विचारधारा को जो जिस तरह से बल मिल रहा है, पंडित दीनदयाल उपाध्याय को श्रद्धासुमन अर्पित करता हूँ और आशा करता हूँ संपूर्ण भारत में जिस तरह से उन्होंने एकात्म माध्यमों के माध्यम से एक देश में एक नई राजनीति की शुरुआत की थी, नया राजनीतिक परिदृश्य सामने रखा था, उसी परिदृश्य को सामने रखते हुए आज इस देश की जनता जिस तरह से उस राजनीतिक विचारधारा को स्वीकार करती जा रही है, एकात्म मानववाद को, वो हमारी सबसे बड़ी जीत है। विचारधारा की जीत सबसे बड़ी जीत है और ये विचारधारा की जीत का परिणाम है कि बिहार में अप्रत्याशित परिणाम सामने है। हुबली में पुलिस ने एक हत्याकांड के 2 मुख्य आरोपियों को गोली मार दी। आरोपियों ने पुलिस पर पथराव कर भागने की कोशिश की, जिसमें कुछ पुलिसकर्मी घायल हो गए। पुलिस आयुक्त एन शशि कुमार ने बताया कि आरोपियों के पैरों में गोली मारी गई है और उनका इलाज चल रहा है। इस दौरान 3 पुलिसकर्मी भी घायल हुए हैं, जिनका इलाज KIMS अस्पताल में चल रहा है। तो वहीं पुलिस आयुक्त एन शशि कुमार ने क्षेत्रीय अस्पताल का दौरा किया और स्थिति का जायजा लिया। साथ ही घायल पुलिसकर्मियों के स्वास्थ्य के बारे में जानकारी ली। ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ। ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು ಇನ್ನೊಂದು 3-4 ಜನರನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ವಶದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ವಿಚಾರಣೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರದ್ದು ಪಾತ್ರ ಏನಿದೆ ಅಂತ ಕಂಡು ಬಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಅರೆಸ್ಟ್ ಕ್ರಮ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಬ್ಬರು ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸು ಬೆಂಡಿಗೆರೆ ಮತ್ತು ಅಶೋಕ್ ನಗರ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಶಹರ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಇವ್ರದ್ದೆಲ್ಲ ರೌಡಿ ಶೀಟ್ಸ್ ಇದೆ. ಬಾಲರಾಜ್ ಅನ್ನೋನೊಬ್ಬನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದರು. ಇನ್ನೊಬ್ಬ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹಫೀಜ್ ಏನಿದ್ದಾನೆ ಅವನು ನೋಡ್ತೀನಿ ಏನಾಗಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10ರಿಂದ 15ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಭಾಗಿಯಾಗಿರುವಂಥದ್ದು ಮತ್ತು ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಮಗೆ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಆ ಪ್ರಕಾರ ಅಗತ್ಯ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುತ್ತೆ. ಮಲ್ಲಿಕ್ ಕುಟುಂಬದವರು ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಅಮಾಯಕಿದ್ದ ಯಾವುದೇ ಅಪರಾಧ ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರೋದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಕೂಡ ಅವನ ಮೇಲೆ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಪೊಲೀಸರು ಕೂಡ ಎಲ್ಲ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸಿದ್ರಂತೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕೂಡ. ಈಗ ನೋಡಿ, ನಾನೊಂದು ಮಾತು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ನಾನೆಲ್ಲ ಪೋಷಕರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಯಾರ ಜೊತೆ ಓಡಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋಂಥದ್ದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಗಮನಿಸಿ. ಈಗ ಒಬ್ಬ ರೌಡಿ ಶೀಟರು, ಒಬ್ಬ ಗೂಂಡಾ ಆ್ಯಕ್ಟಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಇರೋನು, ಒಬ್ಬ ಕೊಲೆ ಪ್ರಯತ್ನದ ಕೇಸ್ಗಳಲ್ಲಿರೋವಂಥವನ್ನ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಡ್ರೈವಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ಅವನದೇನೋ ದುಡ್ಡು ಕಾಸಿನ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ, ಅಥವಾ ಅವ್ನು ನನಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ತಾನೆ, ಹಂಗಾಗಿ ಅವನ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ. ಯಾರ ಪೇರೆಂಟ್ಸು, ಎಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸ್ಬೇಕಲ್ಲ. ಈಗ ನಿಮ್ಮ ಮಗ ಅಮಾಯಕ ಇರ್ಬೋದು, ಆದರೆ ಓಡಾಡ್ತಿರೋ ಸಂಘ, ಸ್ನೇಹಿತರ ಸಂಘ ಎಂಥದ್ದಿದೆ ಅನ್ನೋಂಥದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸ್ಲೇಬೇಕಲ್ಲ. ಒಂದು ಬುಟ್ಟಿಲಿ ಟೊಮೊಟೊ ಹಣ್ಣಿದ್ದಾಗ ಒಂದು ಕೊಳ್ತೋಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಕೊಳಕೇನಿದೆ, ಕೊಳ್ತಿರೋವಂಥದ್ದು ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಹತ್ತುತ್ತಾ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಅಮಾಯಕರಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಜೊತೆಗೆ ಯಾರ ಜೊತೆ ಓಡಾಡ್ತಾರೆ, ಯಾರ ಜೊತೆ ಅವ್ರದ್ದು ಸ್ನೇಹ ಇದೆ, ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದೆಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆ ಗಮನ ಹರಿಸಿ ಅಂತ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಮೃತ ವ್ಯಕ್ತಿ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವನ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಪ್ರಕರಣಗಳು ದಾಖಲಾಗಿರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಸತ್ಯ. ಅಷ್ಟಾಗಿಯೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಒಂದು ಮೋಡಸ್ಸೇ ಇದೆ. ಈ ಎರಡೂ ಗ್ಯಾಂಗ್ನವ್ರದ್ದು ಏನು ಮೋಡಸ್ ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿ ಆಪ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಹೆಚ್ಚು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಲ್ದಿರೋಂಥ ಹುಡುಗರನ್ನ, ಯುವಕರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಅವ್ರಗಳ ಕಡೆಯಿಂದ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿಸುವಂಥದ್ದು. 19-20 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗರನ್ನ ಮುಂದೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಕೃತ್ಯ ಮಾಡಿಸುವಂಥದ್ದು. ಸೊ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಇವ್ರು ಯಾರೋ ಹೊಸ ಹುಡುಗರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಭಾವನೆ ಬರುತ್ತೆ. ಒಂದು. ಎರಡನೇದು, ಯಾರು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಹಿನ್ನೆಲೆ ಇರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೇರ ಅಟ್ಯಾಕ್ ಮಾಡದೆ ಅವ್ರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಇರೋವಂಥ ಅಮಾಯಕರನ್ನ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡುವಂಥ ಉದ್ದೇಶ. ಇದೊಂದು ಸ್ಟ್ರಾಟಜಿನೇ. ಇದಿಲ್ಲಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಾನು ಬೆಂಗಳೂರು, ಮಂಗಳೂರು, ಗುಲ್ಬರ್ಗ ಸೇರಿದಂತೆ ಭಾಳಷ್ಟು ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿರುವಂಥ ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ, ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಇನ್ನೋಸೆಂಟ್, ಯಾವುದೇ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಲ್ದಿರೋವಂಥ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಹೊಡಿತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಆ ಗ್ಯಾಂಗ್ ಹತ್ರ ಬರಲಿಕ್ಕೆ, ಆ ಗ್ಯಾಂಗ್ ಸುತ್ತಮುತ್ತ ಗುರುತಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಹಿಂಜರಿತಾರೆ ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಇದರ ಉದ್ದೇಶ. ಒಂದು. ಎರಡನೇದು, ಹೆಚ್ಚು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಲ್ದಿರೋವಂಥ ಕೆಲವು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಪ್ತರನ್ನು ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ 19-20-21 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗರನ್ನು, ಕ್ರಿಮಿನಲ್ ಹಿನ್ನೆಲೆ ಇಲ್ದಿರೋಂಥ ಹುಡುಗರನ್ನ ಕೃತ್ಯಗಳಿಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸ್ಬಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಮಾಡಿಸೋದ್ರಿಂದ ಒಂದೇ ಕೇಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಪೊಲೀಸರು ಏನು ಕ್ರಮ ತೊಗೊತಾರೆ, ಅಥವಾ ಅವರವರೇ ಹೊಸದಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಬಚಾವಾಗ್ಬೋದು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಅದೇ ರೀತಿ
ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸ್ಕೆಚ್ಚಾಗಿ ಕೊಟ್ಟು ಯಾವ ರೀತಿ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಗಾಡಿ ಸಪೋರ್ಟ್ ಏನು ಬೇಕು, ಹಣದ ಸಪೋರ್ಟ್ ಏನು ಬೇಕು, ಅದೇ ರೀತಿ ನಂತರದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಲಾಯರ್ಗಳ ಖರ್ಚೇನಿರುತ್ತೆ, ಕೋರ್ಟ್ ಖರ್ಚೇನಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ನಿರ್ವಹಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಜವಾಬ್ದಾರಿ ತೊಗೊಂಡು ಅಫೆನ್ಸ್ ಆಗೋ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ರೀತಿ ಬೇರೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋವಂಥ ಒಂದು ಪ್ರವೃತ್ತಿನೂ ಇದೆ. ಅದು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಕೆಲ ಆರೋಪಿಗಳಿಂದ ನಮಗೆ ನಡೆದಿರುವಂಥದ್ದು ಕಂಡು ಬಂದಿದೆ. ಹಂಗಾಗಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಏನಿದೆ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತಿಪ್ರಿಯ ನಗರಗಳಿದ್ದಾವೆ. ಈ ಅವಳಿ ನಗರಗಳಿಗೆ ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಇದೆ, ತನ್ನದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಇದೊಂದು ಶಿಕ್ಷಣ ಕಾಶಿ ಹೌದು, ಉದ್ಯೋಗ ಕಾಶಿ ಹೌದು, ಮೆಡಿಕಲ್ ಫೀಲ್ಡಲ್ಲಿ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಇದು ಮಾರ್ಪಾಡುಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಹೊರ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ, ಹೊರ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ, ವಹಿವಾಟು, ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ನಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡದಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತೆಯ ಕೊರತೆ ಇದೆ ಅಂತ ಭಾವನೆ ಬರಬಾರ್ದು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಭಾಳ ದಿಟ್ಟವಾಗಿ ಕ್ರಮ ತಗೊಳುತ್ತೆ, ಕಠಿಣ ಕಾನೂನು ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ಈಗಾಗಲೇ ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ 4 ಗುಂಡಾ ಆ್ಯಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕ್ರಮವನ್ನು ಹೈಕೋರ್ಟ್ ಅಡ್ವೈಸರಿ ಬೋರ್ಡ್ ಅವರು ಅಪೋಲ್ಟ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು 107 ಜನರನ್ನು ನಾವು ಗಡೀಪಾರು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದರ ಜೊತೆಯಾಗಿ ಇನ್ನೂ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಕ್ರಮಗಳನ್ನು ತಗೊಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಅವಳಿ ನಗರವನ್ನು ಹೆಚ್ಚು ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮಾಡೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾನು ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೂ ಮತ್ತು ಪೋಷಕರಿಗೂ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮನವಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ಯಾರ ಜೊತೆ ಸಹವಾಸ ಇದೆ, ಇದೆಲ್ಲದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಗಮನ ಹರಿಸಿ ತಾವುಗಳು ಖುದ್ದಾಗಿ ಪ್ಲಸ್ ತಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಲೀಡರ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅಥವಾ ಸ್ಥಳೀಯ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಗಳ ಕಡೆಯಿಂದ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಕ್ರೈಮ್ ಸೇರಿದಂತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲ್ಲಿಗಲ್ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ಳದೆ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ನಾವು ಸುಮಾರು 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನ ಯಾರು ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್ ಇದ್ದರೂ ಅವ್ರದ್ದು ರೌಡಿ ಶೀಟನ್ನು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹಳೆಯ ರೌಡಿ ಶೀಟರ್ಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಚಟುವಟಿಕೆ ಇಲ್ದಿರೋವಂಥವ್ರು, ಭಾಳ ಹಿಂದಿನ ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ರೌಡಿ ಶೀಟ್ ಓಪನ್ ಆಗಿದ್ದಂಥವ್ರು, ವಯಸ್ಸಾಗಿರೋವಂಥವ್ರು, ಇಂಥವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸುಮಾರು 500ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ರೌಡಿ ಶೀಟ್ಗಳು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತಂದು. ಹಂಗಾಗಿ ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾರು ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಗೆ ಬಂದು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳದೇ ಇರೋವಂಥದ್ದು ಮತ್ತು ರೌಡಿ ಶೀಟ್ಗಳು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಇಲಾಖೆ ಮುಕ್ತವಾಗಿದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಯಾರು ಇದೇ ರೀತಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ಮುಂದುವರಿತಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಠಿಣ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ಕೂಡ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲ, ಸರೆಂಡರ್ ಆಗುವಂಥದ್ದೇನಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒತ್ತಡ ಯಾವಾಗ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ಅವ್ರ ಅಸೋಸಿಯೇಟ್ಸ್ನೆಲ್ಲ ಯಾವಾಗ ಇದು ಮಾಡಿದರು ಆವಾಗ ಅವನು ಠಾಣೆಗೆ ಬರ್ತಾನೆ. ಆ ಮೇನ್ ಏನಂದರೆ ಠಾಣೆಗೆ ಬಂದ ನಂತರ ಅವನು ನಾನೊಬ್ಬನೇ ಮಾಡಿರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಾನೊಬ್ಬನೇ ಮಾಡಿರೋದು, ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ಯಾರೂ ಭಾಗಿಯಾಗಿಲ್ಲ, ಇನ್ಯಾರನ್ನೂ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಂತರ ನಾವು ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನ್ನ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚುವರಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರುವಂಥ ಕೆಲ ಪ್ರಮುಖ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ ಕೂಡ, ಅಕಸ್ಮಾತ್ ಇವ್ರ ಹೆಸರು ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಗೊತ್ತಾದರೆ ಮತ್ತು ನನಗೆ ನಾಳೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ, ಅವ್ರು ಯಾರನ್ನೂ ನೀವು ಈ ಕೇಸಲ್ಲಿ ಹಾಕಂಗಿಲ್ಲ ಅಂತ. ಈಗ ಒಂದು ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ತನಿಖೆಯನ್ನು ತನಿಖಾಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಮೇಲುಸ್ತುವಾರಿ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಯಾರ್ಯಾರು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಪರೋಕ್ಷವಾಗಿ ಪಾತ್ರ ಇದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಸಮಗ್ರವಾಗಿ ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆರೋಪಿ ಒಬ್ಬ ಹೇಳಿದ ಹೇಳಿಕೆ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಅವನು ಇನ್ಸಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಅವನೊಬ್ಬನ ಮೇಲೆ ಪ್ರಕರಣದ ಝೀರೋ ಡೌನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇನ್ನು ಉಳಿದಂಥವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡದೇ ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಯಾವಾಗ ಆ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿರುವಂಥ ಬೇರೆ ಆರೋಪಿಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಡಿಸ್ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿ ಅಟ್ ದ ಸೇಮ್ ಟೈಮ್ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಎವಿಡೆನ್ಸು, ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಂಥ ಕೆಲವು ಕ್ಯಾಮ್ರಾಗಳಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಂಥ ಮಾಹಿತಿ, ಪ್ರತ್ಯಕ್ಷದರ್ಶಿಗಳು ಹೇಳಿದ ಮಾಹಿತಿ ಮತ್ತು ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಇನ್ನು ಪ್ರಮುಖ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೆಲವರು ಬೇರೆಯವರು, ಅವ್ರುಗಳು ಏನು ಪ್ರಮುಖ ವ್ಯಕ್ತಿಗಳಂದರೆ VIP ಗಳಲ್ಲ, ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್ ಅಷ್ಟೇ. ಅವರು ರೌಡಿ ಶೀಟರ್ಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಇದ್ದಿದ್ದರಲ್ಲೇ ಸ್ವಲ್ಪ ದುಡ್ಡು ಕಾಸು ಮಾಡ್ಕೊಂಬಿಟ್ಟು ಇದೇ ರೀತಿ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಮಿನೆಂಟಾಗಿ ಇತರೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ರೌಡಿ ಶೀಟರ್ಗಳಿಗೆ ಆಶ್ರಯ ಕೊಡುವಂಥ ರೌಡಿ ಶೀಟರ್ಗಳು. ಅವರ ಹೆಸರುಗಳನ್ನ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಡಿಸ್ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಬಾರ್ದು, ನಾನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವರು ಎಫ್ ಐ ಆರಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಇರೋರಿದ್ದಾರೆ, FIR ಕೆಲವರು ಇಲ್ದಿರೋರಿದ್ದಾರೆ. ಹಂಗಾಗಿ ಅವ್ರುಗಳದೆಲ್ಲ ಹೆಸರು ನಾನೇ ಡಿಸ್ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ನನಗೆ ಹೊಡೆದು ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತಂದು ಆ ಒಂದು ಆತಂಕದಲ್ಲಿ ಅವ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಶ್ಯಾಮ್ ಜಾಧವ್ ಅವನ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಈಗೇನು ಅವರ ಅಸೋಸಿಯೇಟ್ ಇದ್ದಾನೆ? ಈಗ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೊಲೆ ಪ್ರಕರಣ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಗಂಭೀರ ಪ್ರಕರಣಗಳಿರ್ಬೋದು, ಈ ಪ್ರಕರಣಗಳಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರ ಹೆಸರು ಕೇಳಿಬರುತ್ತೆ. ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಯಾರು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿಗಳಲ್ಲಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡೋಂಥವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರೆಲ್ಲರದ್ದು ಹೆಸರುಗಳು ಕೇಳಿಬರುವಂಥದ್ದು ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯ. ಆದರೆ ಈ ಒಂದು ಕೃತ್ಯದಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರನ್ನೂ ನಾವು ಕಾನೂನಿನ ಕ್ರಮಕ್ಕೆ ಒಳಪಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವರಿಬ್ಬರು ರೌಡಿ ಶೀಟರ್ಸ್. ಮರ್ಡರ್ಗೆ ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಬೇಕಂತಂದರೆ ಮಂಟೂರು ರೋಡ್ ಏರಿಯಾ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ
ಎರಡು ಪ್ರತ್ಯೇಕ ಗ್ಯಾಂಗ್ಗಳಿರ್ತವೆ. ಆ ಎರಡು ಪ್ರತ್ಯೇಕ ಗ್ಯಾಂಗ್ಗಳ ಹೆಸರುಗಳನ್ನ ತೊಗೊಂಡು ಅವರಿಗೆ ಒಂದು ರೆಕಗ್ನಿಷನ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ತಮಗೆ ಈಗಾಗಲೇ ಮಾಹಿತಿ ಇರುತ್ತೆ ಗ್ಯಾಂಗ್ಗಳು ಯಾವುವು ಅಂತ. ಆ ಗ್ಯಾಂಗ್ಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಗೂಂಡಾ ಆ್ಯಕ್ಟಲ್ಲಿ ಜೈಲೊಳಗಡೆ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಅವನ ಸಪೋರ್ಟರ್ಸು ಮತ್ತು ಅವನ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ಓಡಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದವನು ಈಗ ಮೃತ ಹೊಂದಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಈ ಸಂದರ್ಭದ ಲಾಭ ಪಡ್ಕೊಂಡು ಯಾರ್ದಾದ್ರೂ ಒಂದು ಕೊಲೆ ಮಾಡಿ ಒಂದು ನಮ್ಮ ಡಾಮಿನೆನ್ಸ್ನ ಕಮ್ಯುನಿಕೇಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರೂವ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ನಮ್ಮನ್ನು ಕಂಡ್ರೆ ಇದ್ದವರೆಲ್ಲ ಹೆದರಬೇಕು. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಂಟೂರು ಭಾಗ ಸೇರಿದಂತೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗ, ಧಾರವಾಡ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗ, ನಮ್ಮ ಸಿಟಿಯ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಕೆಲವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳಾದಂಥ ಅಶೋಕ್ ನಗರ, ಈ ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳಲ್ಲಿ ಇವ್ರುಗಳು ಲ್ಯಾಂಡ್ ಡಿಸ್ಪ್ಯೂಟ್ಸ್ಗಳಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕುವಂಥದ್ದು, ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟಲ್ಲಿ ಕೈ ಹಾಕುವಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಕಬ್ಜಾ ತೊಗೊಳೋವಂಥದ್ದು, ಕಬ್ಜಾ ಬಿಡಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹಣ ಪಡ್ಕೊಳ್ಳೋವಂಥದ್ದು, ಮತ್ತು ಕೆಲವು ಸಮುದಾಯದ ಲಾಭವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಈ ರೀತಿ ಒಂದು ವಲ್ನರಬಲ್ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ಬಿಲಾಂಗ್ ಆಗ್ತೀವಿ, ನಮಗೇನಾದರೂ ಅಕಸ್ಮಾತ್ ನೀವು ತೆರವುಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ನಾವು ಕಬ್ಜಾ ಹಿಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಬಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿ ಗಂಭೀರ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಒಂದು ಆರ್ಗನೈಸ್ಡ್ ಕ್ರೈಮ್ ಸಿಂಡಿಕೇಟ್ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ನಮ್ಮ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನದ ಫಲವಾಗಿ ಈ ಥರ ಘಟನೆಗಳು ನಡೆಯದಂತೆ ಇಷ್ಟು ದಿನ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದೊಂದು ಐಸೋಲೇಟೆಡ್ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಈ ಘಟನೆಯ ಗಂಭೀರತೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ನಡೆಯಬಹುದಾದಂಥ ಪ್ರಕರಣಗಳ ಸಾಧ್ಯತೆ ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಅಗತ್ಯ ಕಾನೂನು ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ತೇವೆ. ಅರೆಸ್ಟು ಅಂತಂದರೆ ಇವರು ಇದರಲ್ಲಿ ಬಾಲರಾಜ್ ಅಲಿಯಾಸ್ ಬಾಲ್ಯ ಅಂತ ಏನಿದೆ ಅವನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವನ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ವಾಲಂಟರಿ ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಪಡ್ಕೊಂಡು ಅವನ ಕಡೆ. जोधपुर में एक नवजात की निर्मम हत्या का मामला सामने आया है। आरोप है कि उसकी 4 मौसियों ने अंधविश्वास के चलते नवजात की हत्या कर दी। इसके बाद पुलिस ने मामले में तुरंत कार्रवाई करते हुए मामला दर्ज कर चारों बहनों को गिरफ्तार किया गया है। एयरपोर्ट थानाधिकारी रामकृष्ण ने बताया कि बच्चे को दूसरे कमरे में ले जाकर चारों ने पहले उसका गला घोटा, फिर नवजात को फर्श पर पटक कर जान से मार दिया। दरअसल बताया जा रहा है कि जलन की वजह से ही चारों बहनें तंत्र मंत्र में भी लिप्त थी, जिसके चलते हत्या की वारदात को अंजाम दिया गया। आज सुबह एयरपोर्ट थाना पे MGH हॉस्पिटल से फ़ोन आया था कि एक शिशु जो है वो मृत हालत में वहाँ पर आया है। तो उसके बाद नाइट DO जो है मौके पर पहुँचे और हमें पता चला सुबह कि शिशु के पिताजी ने हमारे पास शिकायत दर्ज करवाई कि उनको शक है कि बच्चे को उसकी मौसियों ने जो है उसका कत्ल कर दिया। तो उसके आधार पे हम लोग आगे इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। घर पे FSL टीम बुलाई, घर की पूरी तरह से जांच हुई है, बॉडी की पोस्टमार्टम करवा के पोस्टमार्टम रिपोर्ट हम प्राप्त करने की प्रक्रिया में 4 जो मौसियाँ हैं बच्चे की उनको दस्तयाब कर लिया गया है और अभी अनुसंधान जारी है। सर, लड़कियों में से कोई नाबालिग है या सब? नहीं, सारी बालिग महिलाएं। अभी के लिए बस इतना ही। देश और दुनिया की खबरों में जुड़े रहने के लिए देखते रहे पल्स 24 न्यूज़। तब तक नमस्कार। झारखंड ऊर्जा, साहस और अपार संभावनाओं की धरती, और इन्हीं संभावनाओं को नई उड़ान दे रहा है NML पकरी बरवाड़ी परियोजना। यहाँ सिर्फ कोयला नहीं निकाला जाता, यहाँ निकलती है शिक्षा की रोशनी। IIT, JEE और NEET की मुफ्त कोचिंग के साथ युवाओं के लिए स्किल डेवलपमेंट, गांव के लिए विकास और समुदाय के लिए निरंतर सहयोग। यही है हमारी पहचान। NML पकरी बरवाड़ी कोयला खनन परियोजना बड़कागांव हजारीबाग की ओर से आप सभी को झारखंड स्थापना दिवस की हार्दिक शुभकामनाएं। झारखंड, गौरव भी, शक्ति भी। तुम दोनों की मेहनत बहुत रंग लाई है बेटा, घर बहुत सुंदर बना है। ये मेरे पापा का घर। पता है, देख तेरे पापा की नेम प्लेट अपने हाथों से लगाऊंगा। नेम प्लेट तो लग चुकी पापा। असल मेहनत तो आपने की है पापा, मुझे इस काबिल बनाने के लिए। वो जिंदगी भर किराए के मकान में रहे, लेकिन आज ये घर मेरा नहीं, ये है मेरे पापा का घर। उड़ान सपनों की, आंगन खुशियों का और साथ सकर्णी का।
60 वर्षों से आपके साथ मनोरंजन और संस्कार का संगम जाह्नवी मैगजीन। इस कार्यक्रम के प्रायोजक थे रोजगार डेवलपर्स।